हॅलो किड्स, मॅथ्सचा आता आपण पुढचा चॅप्टर बघूया, बेसिक जिओमेट्रिक आयडियाज. वी सी ऑब्जेक्ट्स ऑल अराउंड अस. दीज ऑब्जेक्ट्स आर ऑफ डिफरंट शेप अँड साईज. आता बघा, तुमच्या आजूबाजूला सुद्धा बरेचसे तुम्ही शेप्स बघता. तुमची खेळणी असतील, त्याच्यानंतर आई सामोसा बनवत असते, पोळी करत असते, त्याच्यानंतर बुक असतात शेजारी, पट्टी असते. ह्या सगळे हे जे शेप आहेत की नाही, हे वेगवेगळे शेप कसे आहेत, काय आहेत, हे रोज तुम्ही बघता. जिओमेट्री इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स डीलिंग विथ शेप. आणि मॅथमॅटिक्सची जिओमेट्री ही जी ब्रांच आहे ही काय करते, ह्या शेप्सशी डील करते. लेट अस गो थ्रू सम ऑफ द बेसिक टर्म्स ऑफ जिओमेट्री. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे, बेसिक जिओमेट्रिक आयडियाज काय काय आहेत त्या बघणार आहे. सुरुवात करूया पॉईंटपासून. अ पॉईंट इज अ जिओमेट्रिकल एलिमेंट विच हॅज नो डायमेन्शन. पॉईंट म्हणजे एक असा जिओमेट्रिक एलिमेंट आहे ज्याला लेंथ नसते, ब्रेडथ नसते, ते जाड नसतं. हा काय असतो, एक पॉईंट असतो. इट इज रिप्रेझेंटेड अ लोकेशन ऑर पोझिशन. म्हणजे एखादी गोष्ट आपण कुठं आहे दाखवण्यासाठी मॅपवर बघा, किंवा अरे इथं बघ असं आपण जे म्हणतो ना, तो पॉईंट करून दाखवतो. इट इज ऑल्सो रिप्रेझेंट ॲज अ डॉट अँड इज लेबल्ड यूजिंग अ कॅपिटल लेटर. आणि एखादा डॉट जेव्हा आपण दाखवतो तेव्हा ते दाखवत असताना इंग्लिश अल्फाबेटचं कॅपिटल लेटर कोणतंही असेल त्यांनी आपण ते दाखवू शकतो. द कॉर्नर्स ऑर वर्टायसेस ऑफ ट्रँगल. आता इथं काही तुम्हाला चित्र दिलेत बघा. ट्रँगलचे जे वर्टायसेस आहेत, म्हणजे जिथं दोन लाईन एकमेकांना जोडलेले असतात तो पॉईंट. त्याच्यानंतर स्क्वेअरचा आहे, त्याच्यानंतर कोन आहे. इथं सगळे पॉईंट्स तुम्हाला मी ते ॲरो करून दाखवलेत. हे झालं आता आपल्या पॉईंट्सबद्दल. आता जाऊया लाईनकडे. A line is a straight figure which does not have end point and extends infinitely in opposite direction. आता ही लाईन म्हणजे काय, अशी एक स्ट्रेट फिगर ज्याला एंड पॉईंट नसतात आणि एक्सटेंड इन्फिनाइटली इन अपोजिट डिरेक्शन. म्हणजे तुम्ही लाईन जर बघितली तर ती दोन्हीही बाजूला अमर्याद, म्हणजे काय, त्याला आपण लिमिट घालू शकत नाही, इतकी वाढू शकते. The figure obtained by joining points along a straight line path is called line. आता अशा काही तुम्ही जर फिगर बघितली आणि त्याच्यामध्ये जर सगळे डॉट 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 जोडत गेलो तर काय होते, ही लाईन तयार होते, स्ट्रेट लाईन तयार होते. It does not have a definite length as it extends indefinitely in both direction. या लाईनला डेफिनेट लेंथ आहे असं आपण सांगू शकत नाही, कारण ती दोन्हीही साईडनी अमर्याद वाढते. अ लाईन इज नेम्ड बाय टेकिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट अँड नेम्ड यूजिंग अ स्मॉल लेटर के इज द लाईन. आता इथं लाईन तुम्हाला दोन प्रकारच्या दाखवल्यात मी चित्रामध्ये. एक के दाखवली आहे आणि एक खाली पी क्यू दाखवली आहे. आयदर ही लाईन एका नावाने पण ओळखली जाते किंवा दुसरी लाईन जी दाखवलेली आहे ती रिप्रेझेंट करताना पी क्यू अशी पण दाखवली जाते. पण जेव्हा सिंगल लेटर असतं तेव्हा ते काय असतं, स्मॉल लेटर असतं इंग्लिश. आता खाली दाखवताना बघा, सेकंड लाईन इज रिप्रेझेंटेड ॲज पी क्यू ऑर क्यू पी. हे करत असताना मी काय केले, त्याच्यावरती एक लाईन ड्रॉ केली आहे. म्हणजे काय, नुसतं पी क्यू आणि वरती जर ती लाईन ड्रॉ केली असेल तर ती लाईन पी क्यू आहे असं आपण समजायचं. द टू हेडेड ॲरोज above the alphabet PQ or QP indicate that the line passes through those unique points and extend infinitely in both direction. जेव्हा असे PQ किंवा QP हे दिलेले असतात आणि त्यांच्या डोक्यावरती लाईन ओढलेली असते तेव्हा असं समजायचं की ह्या दोन पॉईंटमधनं ती लाईन गेलेली आहे आणि ती एक्सटेंड खूप अमर्याद किंवा इन्फिनाइटली होते. आता बघूया लाईन सेगमेंट म्हणजे काय. A portion of the line formed with two definite points is called line segment. इथं चित्र दाखवले तुम्हाला. एक लाईन काढली आहे आणि त्याच्यावरती ए आणि बी असे दोन पॉईंट दिलेले आहेत. ह्या दोन स्पेसिफिक डेफिनेट पॉईंट्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये जी लाईन, हे जे काही लाईन फॉर्म होते त्याला आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. अ लाईन इज वन डायमेन्शनल फिगर अँड हॅज नो थिकनेस ऑर ब्रेडथ. म्हणजे ही वन डायमेन्शनल फिगर ह्याला का म्हणले तर ह्याला जाडी पण नसते किंवा ह्याला ब्रेडथ पण नसते, म्हणजे जाड नसते ती लाईन.
आता इथे लाईन सेगमेंटचे काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत. त्याच्यामध्ये बघा बुकचा शेप आहे तुम्हाला दिसेल, त्याच्यानंतर बॉक्स दाखवलं आहे त्याची लाईन असेल, तर ह्या एजेस ज्या आहेत ना बॉक्स आणि बुकच्या, ह्याला काय म्हणू शकतो आपण, त्या लाईन सेगमेंट. कारण ती ठराविक शेपमध्येच दिलेली असते. बुक असेल तर एवढंच लेंथ आहे अशी दिलेली असते, बॉक्स असेल तर त्याची लेंथ स्पेसिफिक दिलेली असते, म्हणून ती लाईन सेगमेंटची मी ही 2 एक्झाम्पल्स दिले. In the given figure, AB is a line segment made by joint A and B. इथं हे लाईन सेगमेंट कशी तयार झाली, तर A आणि B हे 2 स्पेसिफिक पॉईंट होते आणि त्याच्यामध्ये जी लाईन ड्रॉ झाली त्याला आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. आता जाऊया रेकडे. इट इज अ कलेक्शन ऑफ पॉईंट्स दॅट बिगिन्स ॲट अ फिक्स्ड पॉईंट अँड एक्सटेंड एंडलेसली इन वन डिरेक्शन. आता रे म्हणजे काय, हा एका पॉईंटमधनं तयार होतो आणि पुढे एका साईडला अनलिमिटेड एक्सटेंड होतो. इट इज डिनोटेड बाय नेमिंग द फिक्स्ड पॉईंट अँड एनी अदर पॉईंट ऑन द रे ॲज RN. आता हे लिहिताना काय करायचं, ज्या पॉईंटमधनं सुरुवात होते रेला तो पॉईंट आधी घ्यायचा आणि ज्या ती लाईन पुढे पुढे वाढत गेली आहे तो पॉईंट नंतर लिहायचा. म्हणजे इथं फिगरमध्ये तुम्हाला दाखवला आहे रे RN, त्याचा ओरिजिन पॉईंट कुठून आहे, आरपासून सुरुवात होते, त्यामुळं ते नाव पहिल्यांदा यायचं आणि पुढे एन आहे, त्यामुळं रे RN असं म्हणायचं त्याला. इट इज डिनोटेड बाय द नेमिंग द फिक्स पॉईंट अँड एनी अदर पॉईंट ऑन द रे ॲज RN. आता मगाशी बघा लाईन काढत असताना आपण काय म्हटलं होतं, वरती त्याच्या डोक्यावरती लाईन दाखवलेली होती. लाईन सेगमेंटला आपण काय बघितलं, तर त्याच्यावरती लाईन सेगमेंट दाखवलेली होती. आता रेमध्ये काय दाखवलं आहे बघा, एक पॉईंट असा आहे आणि पुढे एक रे शोधलेली आहे. म्हणजे जेव्हा मी RN लिहिते आणि वरती ती ॲरो काढते तेव्हा तो रे RN असं त्याला म्हणायचं. द लेंथ ऑफ अ रे कॅनॉट बी मेजर्ड. आता ही लेंथ किती वाढती आहे, जसं लाईन किती वाढती आपण मोजू शकत नाही, तसं हा रे एका पॉईंटला सुरू होतं पण पुढे किती वाढतो हे आपण काउंट करू शकत नाही. आता आपल्या रोजच्या लाईफमध्ये याची एक्झाम्पल बघितली असेल तुम्ही, बॅटरी जर ऑन केली तर त्याचा प्रकाश कसा पडतो, लांबवर पडतो, म्हणजे तो रे पडतो, किंवा सनचे रे म्हणतो आपण. हे काय झाली, आपल्या रोजच्या लाईफमधली ही एक्झाम्पल झाली. आता वळूया लाईनच्या प्रॉपर्टीजकडे. ऑल द लाईन्स विच पास थ्रू द सेम पॉईंट आर कॉल्ड कॉन्करंट लाईन्स. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स जर काय होत असतील, एकाच पॉईंटमधनं जात असतील तर त्याला म्हणतात कॉन्करंट लाईन्स. द पॉईंट थ्रू विच द कॉन्करंट लाईन पास इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि ज्या पॉईंटमधनं या सगळ्या लाईन्स निघतात त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय म्हणलं, ऑल द लाईन्स विच पासेस थ्रू द सेम पॉईंट. एकाच पॉईंटमधनं ज्या अनेक रेषा निघतात त्यांना काय म्हणतात, कॉन्करंट लाईन्स. आणि ज्या पॉईंटमधनं निघतात त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. इथे चित्रात मुद्दाम दाखवल्यात बघा, खाली दाखवले ती कॉन्करंट लाईन दाखवली आणि त्या ज्या पॉईंटमधनं ह्या सगळ्या लाईन्स निघतात त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणले. आणि वरती जी फिगर दाखवली आहे ती काय आहे, त्या एकाच पॉईंटमधनं त्या लाईन्स निघत नाही आहेत, त्यामुळं त्या कॉन्करंट लाईन्स नाही आहेत. आता अशी रोजच्या आपल्या एक्झाम्पल्स आपण कुठे कुठे बघू शकतो. एक चौक असेल बघा, 4 रस्ते तिथं एकत्र येत असतात, ते काय होणार, कॉन्करंट लाईन्स होणार. त्याच्यानंतर गिटारच्या लाईन्स आपण गिटारला ज्या हे स्ट्रिंग्ज असतात त्याच्या एक्झाम्पल देऊ शकतो. त्याच्यानंतर इथं अजून एक चित्र दाखवलं आहे बघा स्क्वेअरचं, ते पण त्याचं तसं होऊ शकतो. किंवा क्रॉस असतो, ख्रिश्चन लोक जे असा क्रॉस असतो ना, मग एकाच पॉईंटमधनं 4 रेषा निघतात. ही झाली पॉईंट ऑफ कॉन्करन्स किंवा ह्याची एक्झाम्पल्स. आता दुसरी लाईनची प्रॉपर्टी काय आहे बघूया. If 3 points are in a plane and a line can be drawn passes through all the points, then those 3 points are said to be collinear points. म्हणजे एका प्लेनमध्ये आपण जर बघितलं आणि त्या 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्या तिन्ही पॉईंट्समध्ये मिळून एकच लाईन जर निघत असेल तर तिला काय म्हणतात, त्या पॉईंट्सना काय म्हणतात, कोलिनियर पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल इथं दाखवले बघा, काही स्टॅच्यू दिलेत, ते सगळे काय आहेत, एकाच ओळीत आहेत, म्हणून काय म्हणतात त्या पॉईंट्सना कोलिनियर पॉईंट्स. तसंच खाली आपण काय घेतलं आहे, अजून एक एक्झाम्पल घेतलं आहे तसंच मिठाईचं. हे सगळे काय आहेत, एकच लाईन क्रिएट करतात, ते वेगवेगळे पॉईंट्स असतात, त्यातनं एक लाईन ड्रॉ होते, त्यामुळे त्यांना कोलिनियर पॉईंट्स म्हणतात. इफ
3 points are in a plane which are not on the same line, they are called non-collinear points. पण ह्या प्लेनमध्ये असे 3 पॉईंट आहेत पण त्याच्यातनं एक सिंगल लाईन ड्रॉ होऊ शकत नाही, त्याला काय म्हणतात? नॉन कोलिनियर पॉईंट्स. इथं फिगरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, पी, क्यू आणि आर 3 पॉईंट त्या प्लेनमध्ये मी घेतलेत. पण त्या पी क्यू आरमधनं एक सिंगल लाईन स्ट्रेट लाईन निघत नाही आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात? नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता वळूया इंटरसेक्टिंग लाईन्सकडे. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय? 2 लाईन्स हॅव्हिंग एक्झॅक्टली 1 कॉमन पॉईंट आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. इथे चित्रात पण दाखवलंय, एकाच पॉईंटमधनं काय निघतात? त्या 2 लाईन एकमेकीला त्या पॉईंटमधनं इंटरसेक्ट करतात म्हणजे छेदतात, त्याला काय म्हणतात? इंटरसेक्टिंग लाईन्स. द कॉमन पॉईंट इज कॉल्ड इंटरसेक्शन आणि ज्या पॉईंटमधनं त्या एकमेकीला इंटरसेक्ट करतात तिला म्हणतात इंटरसेक्शन. आता आपण असे एक्झाम्पल्स कुठं बघू शकतो बघा, कंपाऊंड घातलेलं असते तारेचं, तर ते पण तारा असतात त्या एकमेकीने अशा क्रॉस करतात. सायकलचे बोक्स असतात ते आहेत. त्याच्यानंतर तुम्ही रेल्वे रूळ बघितले असतील तर ते एकमेकांना क्रॉस करून काही वेळेला जातात. तर हे सगळे काय झाले? इंटरसेक्टिंग लाईन्सची एक्झाम्पल झाली. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेत बघा, एम आणि एल अशा 2 लाईन्स दाखवल्यात आणि त्या एकमेकींना कुठे इंटरसेक्ट करतायत? पॉईंट सीमध्ये. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय बघूया. 2 or more lines that do not intersect are called parallel lines. आता पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचं? ज्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. मग अशी एक्झाम्पल कुठली? तुम्ही रोडवरती बघा, हायवेला जर गेला तर मध्ये पट्ट्या आखलेले असतात 2, तर ते पॅरलल लाईन्स असतात. त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही वस्तू बाहेर आणता त्याच्यावर बारकोड दिलेला असतो, त्याच्यावर पण पॅरलल लाईन्स असतात. त्याच्यानंतर रेल्वेचे रूळ असतात जे स्ट्रेट असतात, त्यांना त्या पण काय होतात? पॅरलल लाईन्स. तुमच्या नोटबुकमध्ये लाईन्स बघितलेल्या असतील तर त्यासुद्धा काय असतात? पॅरलल लाईन्स, कारण त्या एकमेकांना कुठंच क्रॉस करत नाहीत. आता ही साईन जी आहे 2 लाईन उभ्या अशा लिहिलेली, ही साईन कशासाठी वापरली जाते? या पॅरलल लाईन्स आहे ते दाखवण्याकरता. इथं वरती एका फिगरमध्ये पण मी पॅरलल लाईन्स दाखवल्यात बघा, त्या एकमेकींना कुठंच इंटरसेक्ट करत नाहीत. आता आपण वळूया कर्वकडे. वी कॅन सी मोर कर्व्स डोंट क्रॉस इच अदर व्हाईल अदर कर्व्स क्रॉस इच अदर. आपण बरेचसे असे कर्व्स बघतो, त्यातले काही एकमेकांना क्रॉस करत नाहीत तर काही एकमेकांना क्रॉस करतात. अ कर्व विच डज नॉट क्रॉस इटसेल्फ इज कॉल्ड अ सिम्पल कर्व. जो कर्व स्वतःलाच क्रॉस करत नाही त्याला काय म्हणतात? सिम्पल कर्व म्हणतात. इथं काही फिगर्स दिलेत. फिगर 1, 2, 3 आर सिम्पल कर्व्स. म्हणजे पहिली, दुसरी आणि तिसरी फिगर बघितली तर ते काय आहेत? सिम्पल कर्व्स. अँड 4 and 5 विच क्रॉस इच अदर आरंट सिम्पल कर्व्स. आणि चौथ्या आणि 5व्या फिगरमध्ये काय आहेत? ते क्रॉस करतात, त्यामुळं काय होतात? त्यांना सिम्पल कर्व म्हणत नाहीत. सिम्पल कर्व्स कॅन बी ओपन अँड क्लोज. आता हे सिम्पल कर्व कसे असतात? ओपन किंवा क्लोज असू शकतात. इफ द सिम्पल कर्व बिगिन्स अँड एंड्स ॲट द सेम पॉईंट देन इट फॉर्म अ क्लोज फिगर. जेव्हा एखादा सिम्पल कर्व त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा पॉईंट हा एकच असतो तेव्हा त्याला ते काय करतात? क्लोज फिगर फॉर्म करतात. सच फिगर्स हॅव्हिंग द सेम इनिशियल अँड फायनल पॉईंट इज कॉल्ड सिम्पल क्लोज कर्व. आणि जी फिगर आहे तिचा इनिशियल पॉईंट आणि एंड पॉईंट हा काय असतो? एकच असतो, त्याला काय म्हणतात? सिम्पल क्लोज कर्व. आता इथं परत मी काही फिगर घेतल्यात. In figure 6 and 7, the curve begins and ends at the same point to form a closed figure. तुम्ही बघा 6वी आणि 7वी जी काही फिगर इथं दिलेली आहे त्याच्यात कर्व ज्या पॉईंटला सुरुवात होतोय त्याच पॉईंटला शेवट होतोय आणि तो काय करतोय? एक क्लोज फिगर फॉर्म करतोय. In figure 8 and 9, the initial and end points of the curves are different. पण 8व्या आणि 9व्या फिगरमध्ये काय आहे? इनिशियल पॉईंट आणि एंड पॉईंट हा काय आहे? त्या कर्वचा वेगवेगळा आहे. सच फिगर्स विच डोंट एंड ॲट द स्टार्टिंग पॉईंट आर कॉल्ड ओपन कर्व्स. ज्या फिगर त्याच्या सुरुवातीच्याच पॉईंटला एंड होत नाहीत त्यांना काय म्हणतात? ओपन कर्व्स असं म्हणतात. आता या कर्व्सचा इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट म्हणजे काय बघूया.
इन द गिवन फिगर पॉईंट ए अँड बी लाय इन द इंटेरियर ऑफ द कर्व. तुम्ही इंटेरियर हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकला असेल बघा. घरात पण म्हणतो आपण इंटेरियर करणार आहोत. म्हणजे काय? आतला भाग त्याला म्हणतात इंटेरियर. आता इथं एक कर्व, एक सिम्पल क्लोज्ड कर्व काढला. एकाच पॉईंटला सुरुवात झाली आणि ती फिगर अशी तयार करून परत त्याच पॉईंटला जोडली गेली. आता याचा आतला भाग म्हणजे काय झाला? इंटेरियर पॉईंट्स. मग हे दाखवणारं कसं? तर तिथं काही मी 2 पॉईंट्स काढलेत, ए आणि बी. हे कारण तुम्हाला सांगायला सोपं जावं म्हणून त्याच्यात ते रेषा काढल्या आहेत आणि त्याच्यात ए आणि बी पॉईंट दाखवले. म्हणजे काय? हा तयार झालेला कर्व आहे, त्याची आतली बाजू इंटेरियर पार्ट म्हणजे काय आले? पॉईंट ए आणि बी. पॉईंट सी, डी अँड ई लाय इन द एक्सटेरियर ऑफ द कर्व. आता कर्वच्या बाहेर काय काय आहेत? 3 डॉट पॉईंट दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये सी आहे, डी आहे आणि ई आहे. एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा, इंटेरियर म्हणजे आतला. पॉईंट एफ लाय ऑन द बाउंड्री ऑफ द कर्व. त्याच्यात एफ हा अजून एक पॉईंट आहे. आता तो पॉईंट आतला पण नाही आहे आणि बाहेरचा पण नाही आहे. मग सांगायचा कसा? तर तो कर्वच्या बाउंड्रीवरती आहे. द इंटेरियर ऑफ अ कर्व टुगेदर विथ इट्स बाउंड्री इज कॉल्ड इट्स रिजन. म्हणजे आतला भाग आणि त्या फिगरची बाउंड्री ह्याला मिळून काय म्हणतात? ते रिजन असं म्हणतात. आता वळूया पॉलिगॉन्सकडे. अ सिम्पल क्लोज कर्व मेड ऑफ ओनली लाईन सेगमेंट इज कॉल्ड पॉलिगॉन. आता पॉलिगॉन कशाला म्हणायचं? सिम्पल क्लोज कर्व आहे पण तो काय होतो? मेड अप ऑफ ओनली लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटनी जो तयार झालेला आहे त्याला काय म्हणतात? पॉलिगॉन असं म्हणतात. इन द फिगर 1 and 2 आर पॉलिगॉन्स बट 3 and 4 आर नॉट पॉलिगॉन्स ॲज दे हॅव सम कर्व एजेस. काय फरक आहे बघा दोन्हीमध्ये? पहिली 2 फिगरमध्ये काय होतं? लाईन सेगमेंटनी तो तयार होतो, पण दुसऱ्या 2 फिगर आहेत त्याच्यात काय होता? कर्व एजेस आहेत, त्यामुळे ते पॉलिगॉन नाहीत. आता या पॉलिगॉनच्या साईड्स, वर्टायसेस आणि डायगोनल्स काय आहेत ते बघूया. इथं चित्र दाखवले बघा. आपण असा आकाशकंदील जे लोक घरी तयार करतात ना, ते असा या शेपचा करतात. 6 साइडेड पॉलिगॉन आहे किंवा याला हेक्झॉगॉन असं पण म्हणतात. ईच लाईन सेगमेंट फॉर्मिंग अ पॉलिगॉन इज कॉल्ड द साईड ऑफ द पॉलिगॉन. म्हणजे प्रत्येक जी लाईन सेगमेंट ती एकमेकांना जी जोडली गेलेली आहे त्याला सगळ्या मिळून जी फिगर तयार होते त्याला काय म्हणतात? पॉलिगॉन. आता इथं एक्झाम्पल दिलं आहे बघा. या कुठल्या कुठल्या लाईन सेगमेंट आहेत? पी क्यू आहे, क्यू आर आहे, आर एस आहे, एस टी आहे, टी एस आहे आणि यू पी आहे. ह्या लाईन सेगमेंट काय झाल्या? सगळ्यांना एकमेकींना जोडल्यात आणि त्यातनं एक फिगर तयार झाली, त्याला काय म्हणतो आपण? पॉलिगॉन. अ पॉईंट ॲट विच 2 लाईन सेगमेंट्स मीट इज कॉल्ड वर्टेक्स ऑफ द पॉलिगॉन. आता या 2 लाईन सेगमेंट आहेत त्या एकमेकींना एका पॉईंटमध्ये काय होतात? भेटतात. त्याला काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स. आता फॉर एक्झाम्पल इथलं घेऊया आपण. पी क्यू आणि क्यू आर ह्या 2 लाईन सेगमेंट आहेत, त्या क्यू पॉईंटमध्ये काय होतात? एकमेकींना भेटतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? व्हर्टेक्स. क्यू हा काय झाला? व्हर्टेक्स झाला. आता इथला प्रत्येक पॉईंट आहे तिथं काय झालं आहे? त्या लाईन सेगमेंटनी जोडला गेलेला आहे. म्हणजे पॉईंट पी, क्यू, आर, एस, टी, यू हे सगळे काय झाले? व्हर्टायसेस. व्हर्टेक्सचं प्लुरल आहे, त्याला मग काय म्हणायचं? व्हर्टायसेस. याला पॉलिगॉनचे व्हर्टायसेस म्हणतात. 6 साईड आहेत त्यामुळे त्याला काय आहेत? 6 व्हर्टायसेस आहेत. 4 लाईन सेगमेंट्स असतील तर 4 व्हर्टायसेस आहेत. 3 लाईन सेगमेंट असतील तर 3 व्हर्टायसेस असतात. असं करत जेवढ्या साईड आहेत तेवढे व्हर्टायसेस तुम्हाला बघायला मिळतात. साईड विच हॅव कॉमन एंड पॉईंट आर कॉल्ड ॲडजसंट साईड ऑफ द पॉलिगॉन. आता एक उदाहरण मी इथं घेते. पी क्यू आणि क्यू आर हे काय आहेत? ह्या शेजारच्या आहेत लाईन सेगमेंट, म्हणून त्यांना काय म्हणतात? ॲडजसंट साईड्स. ह्याच्यात काय असतो? एक कुठला तरी कॉमन एंड पॉईंट असतो. आता पी क्यू आणि क्यू आर ह्या दोन्ही काय झाल्यात? क्यू पॉईंटमध्ये जोडल्या गेल्यात, त्यामुळं त्या दोन्ही काय शेजारच्या लाईन आहेत त्याच्यातनं क्यू ह्या व्हर्टेक्सला त्या जोडल्या गेल्यात, म्हणून त्या शेजारी असल्यामुळे त्यांना ॲडजसंट साईड्स असं म्हणतात. आता अजून कुठल्या कुठल्या आहेत? क्यू आर आणि आर एस होईल, आर एस आणि एस टी होईल, एस टी आणि टी यू होईल, आणि टी यू आणि यू पी होईल,
आणि यू पी आणि पी क्यू होईल. म्हणजे शेजारी शेजारी ज्या दोन आहेत ज्यांचा कॉमन पॉईंट एक आहे जोडलेला, त्यांना काय म्हणतात? ॲडजसंट साईड्स. द एंड पॉईंट्स ऑफ द सेम साईड आर कॉल्ड द ॲडजसंट व्हर्टायसेस ऑफ द पॉलिगॉन. आता एंड पॉईंट दोन्हीचे काय आहेत? पॉईंट्स ऑफ द सेम साईड आर कॉल्ड द ॲडजसंट व्हर्टायसेस. फॉर एक एक्झाम्पल घेऊया. टी आणि एस हे काय आहेत? एंड पॉईंट्स आहेत आणि त्यांची साईड कुठली आहे? टी एस. म्हणून टी आणि एसला काय म्हणतात? ॲडजसंट व्हर्टायसेस. मग असे काय बघितलं? दोन लाईन्सच्या मधला पॉईंट बघितला म्हणजे काय? ॲडजसंट साईड झाल्या. आता ॲडजसंट व्हर्टायसेस म्हणजे काय? ज्या लाईनच्या कडेचे दोन पॉईंट्स आहेत त्यांना काय म्हणतात? ॲडजसंट व्हर्टायसेस. The line segment joining the opposite vertices of the polygon is called the diagonals of the polygon. आता तुम्ही हीच फिगरमध्ये परत बघा. P आणि R, P आणि S, P आणि T हे काय आहेत? एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला आहेत आणि ते जेव्हा जोडले जातात तेव्हा त्यांना काय म्हणतात? डायगोनल. आता Q पॉईंट कशाला जोडला आहे बघा. Q Sला जोडलेला आहे, Q Tला जोडलेला आहे, Q Uला जोडलेला आहे. हे त्याचे काय झाले? डायगोनल झाले. तसेच आरचे पण आपण बघू शकतो. आरचे कुठले आहेत? आर पी आहे, आर यू आहे, आर टी आहे. हे सगळे काय होतात? हे डायगोनल्स त्यांना म्हणतात, जे समोरच्या अपोजिट व्हर्टायसेसला जोडले जातात. आता बघूया अँगल्सकडे. द टू रेज फॉर्म द साईड ऑर द आर्म्स ऑफ द अँगल. दोन रे जेव्हा ते काय करतात? साईड किंवा त्या अँगलच्या आर्म ह्या काय करतात? फॉर्म करतात. द कॉमन एंड पॉईंट इज कॉल्ड द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. आणि जो त्या दोन्हीला जोडणारा कॉमन पॉईंट असतो त्याला काय म्हणतात? अँगलचा व्हर्टेक्स म्हणतात. द सिम्बॉल अँगल इज यूज टू रिप्रेझेंट अँगल. जसं आपण पॅरलल लाईन्सला बघितलं होतं तसं दरवेळेस हे अँगल हे स्पेलिंग घेण्यापेक्षा इथं दाखवलं आहे तसं सिम्बॉल हा काय केला जातो? अँगलला रिप्रेझेंट करतो. OB and OA are two rays begin from common point O. आता तुम्ही इथं फिगरमध्ये बघाल बघा. OB आणि OA हे दोन रे आहेत, त्यांचा कॉमन पॉईंट काय आहे? O. सो इट इज कॉल्ड व्हर्टेक्स ऑफ द अँगल. म्हणून त्याला अँगलचा व्हर्टेक्स म्हणतात. अँड OB and OA आर द आर्म्स ऑफ द अँगल. आणि OB आणि OAला काय म्हणतात? त्या अँगलच्या आर्म्स म्हणतात. Angle can be named by 3 points that define the angle or using a single letter of the vertex. आता हे जे 3 पॉईंट दाखवलेत अँगलवरती त्याच्यावरनं अँगलला आयदर सिंगल लेटर किंवा 3 लेटरनी सुद्धा अँगल हा दाखवण्यासाठी वापरले जातात. आता इथं फिगरमध्ये दाखवलेत बघा. ओ हा त्यांचा काय आहे? कॉमन पॉईंट म्हणजे व्हर्टेक्स आहे म्हणून त्याला अँगल ओ म्हणतात किंवा अँगल BOA और अँगल AOB असं सुद्धा लिहिलं जातं. आता वळूया इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द अँगल. द इंटेरियर ऑफ ॲन अँगल इज द एरिया बिटवीन द टू रेज दॅट डिफाईन इट. आता इंटेरियर ऑफ द अँगल म्हणजे काय? जो एरिया टू रेजच्या आतला आहे त्याला काय म्हणतात? इंटेरियर ऑफ द अँगल. पॉईंट P इज इंटेरियर ऑफ ॲन अँगल. आता हे दाखवायचं कसं म्हणून मी काही पॉईंट्स घेतलेत. तर आता इंटेरियर पार्टमध्ये काय आहे? पॉईंट P आहे म्हणजे तो काय आहे? तो अँगलच्या आतला भाग आहे. ऑल पॉईंट्स लेईंग आउटसाइड द अँगल आर सेड टू बी इन एक्सटेरियर ऑफ द अँगल. जे पॉईंट आहेत हे अँगलच्या बाहेरच्या बाजूला आहेत त्यांना काय म्हणतात? एक्सटेरियर ऑफ द अँगल. अँगलच्या आतले आहेत ते इंटेरियर, अँगलच्या बाहेर आहेत ते एक्सटेरियर. आता इथं कुठले कुठले पॉईंट आहेत? पॉईंट Q एक आहे आणि पॉईंट R आहे. हे काय आहेत? दोन अँगलच्या एक्सटेरियर आहेत म्हणजे बाहेरच्या बाजूला आहेत. आता ट्रायंगल्स. अ ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर मेड ऑफ 3 लाईन सेगमेंट. 3 लाईन सेगमेंटपासून बनवलेली अँगल ही काय आहे? क्लोज फिगर आहे. दीज सेगमेंट्स इंटरसेक्ट ईच अदर इन पेअर. म्हणजे दोन काय होतात? ह्या सेगमेंट एकमेकांना इंटरसेक्ट करतात. अ ट्रायंगल इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ट्रायंगल. आता मगाशी आपण अँगलला कशी खूण बघितली होती तसेच ट्रायंगलला दरवेळेस लिहिण्यापेक्षा काय करायचं? हा सिम्बॉल तुम्ही ट्रायंगलसाठी वापरू शकता.
In triangle ABC, line segment AB and BC intersect at B. आता इथं फिगर दाखवली आहे, त्याच्यात तो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. त्याच्यामध्ये AB आणि BC ह्या ज्या दोन लाईन सेगमेंट आहेत त्या कुठं इंटरसेक्ट होत आहेत? B पॉईंटमध्ये. BC आणि AC इंटरसेक्ट होत आहेत Cमध्ये आणि AC आणि AB ह्या लाईन सेगमेंट आहेत त्या इंटरसेक्ट होत आहेत पॉईंट Aमध्ये. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉल्ड व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल. आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्यालाच काय म्हणतात? ट्रायंगलचे व्हर्टेक्स म्हणतात. The line segment forming the triangle are said to be the side of the triangle. ज्या लाईन सेगमेंट हे ट्रायंगल बनवण्यासाठी फॉर्म केल्या जातात त्यांना काय म्हणतात? ट्रायंगलच्या साईड म्हणतात. When two line segment intersect, an angle is formed at the point of intersection. जेव्हा या दोन लाईन सेगमेंट आहेत त्या काय करतात? इंटरसेक्ट होतात आणि तिथं अँगल तयार होतो जिथं आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो तिथे. ट्रायंगल हॅज 6 एलिमेंट्स. आता या ट्रायंगलचे 6 एलिमेंट आहेत. 3 आहेत साईड आणि 3 आहेत अँगल्स. आता कुठले ते इथं बघूया. इन ट्रायंगल ABC द 3 अँगल्स आर. आता इथं एक ट्रायंगल घेतला आहे मी, ट्रायंगल ABC. त्याच्यामध्ये 3 अँगल कुठले झाले? अँगल A, अँगल B अँड अँगल C. आणि 3 साईड कुठल्या झाल्या? साईड AB, साईड BC आणि साईड AC. लाईन सेगमेंट AB अँड BC फॉर्म अँगल B ॲट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे AB आणि BC ह्या दोघीजणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात. तिथं काय अँगल तयार झाला? B. द अँगल कॅन ऑल्सो बी रीड ॲज अँगल ABC. आणि हा अँगल B असाही रीड केला जातो किंवा अँगल ABC असाही रीड केला जातो. आता मगाशी कसे आपण बघितल्या होत्या इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल, तसं आता इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल बघूया. परत मी सांगेन, इंटेरियर म्हणजे आतला भाग, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा भाग. द ट्रायंगल डिव्हाइड्स प्लेन इंटू 3 पार्ट्स. ट्रायंगल आता 3 ह्याच्यामध्ये पार्टमध्ये डिव्हाइड होतो. एक आहे इंटेरियर, दुसरा आहे ट्रायंग्युलर रिजन आणि तिसरा आहे एक्सटेरियर. इंटेरियर, द पार्ट इनसाइड द ट्रायंगल कॉल्ड इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचा आतला भाग म्हणजे त्याचा काय झाला? इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. मग इथं पॉईंट कुठला दाखवला आहे मी? परत पॉईंट P. द पार्ट आउटसाइड द ट्रायंगल कॉल्ड एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ह्या ट्रायंगलच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? एक्सटेरियर पार्ट. मग इथं पॉईंट Qनी काय केलं आहे मी? तो एक्सटेरियर पार्ट ट्रायंगलचा दाखवला आहे. आता इथं बेसिक जिओमेट्रिक आयडियाचा पार्ट 1 आपला काय होतो? संपतो. यात काय काय बघितलं आपण? पॉईंट म्हणजे काय बघितलं? लाईन आणि लाईन सेगमेंट बघितल्या, रे बघितले, इंटरसेक्टिंग लाईन बघितल्या, पॅरलल लाईन्स बघितल्या, कर्व बघितले, पॉलिगॉन बघितले, अँगल्स बघितले आणि ट्रायंगल्स पण बघितले. ह्या बेसिक टर्म्स आहेत सगळ्या, ह्या तुम्हाला लर्न करायच्याच आहेत कारण ह्या काय आहेत इथून पुढे सारखे आपल्याला वापरायला लागणार आहेत. सो हिअर एंड्स पार्ट 1 बेसिक जिओमेट्रिक आयडियाज. थँक्यू.